चाळीसगाव तालुक्यात हातगाव, अंधारी व पिंपळगाव निकुम येथे 3 जून रोजी मध्यरात्री 4 ठिकाणी घोरपडी करण्यात आल्या होत्या। यात लाखो रुपयांच्या रोकडसह सुमारे 42 ग्रॅम सोन्याचे दागिने या तीनही घोरपडीमध्ये चोरी झाली। त्याच पाठोपाठ तोमगव्हाण येथे देखील चोरी झाल्याचे 5 जून रोजी निदर्शनास आले। चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे जवळच असलेले शिरवाडी येथे शेतीच्या वादातून सख्या काकाच्या त्रासाला कंटाळून 41 वर्षीय पुतण्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना मंगळवारी रात्री 10च्या सुमारास घडली। चरणसिंग जाधव राजपूत असे मृताचे नाव आहे। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अमळनेर तालुक्यात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास कडमसरे, पाडळसरे, बोहर परिसरात अचानक आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली। सायंकाळी 5च्या सुमारास आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांनाही खंड पडला। चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शेवगी येथील निसर्ग टेकडी परिसरात जागतिक पर्यावरण दिन निमित्त गोडबाबूड, आपटा, चिंचोक्या, गुंज, करवंद, गोकर्ण आदी झाडे व वेलीच्या बियांपासून माती, शेण व गोमूत्रापासून बनलेले बीज गोळ्यांची उधळण निसर्गाच्या कुशीत करण्यात आली। एरंडोल तालुक्यातील निपाणे येथे शिंदसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्यातर्फे आमदार अमोल पाटील यांच्या उपस्थितीत गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या गौरव व घरकुल लाभार्थींना जागेच्या उतारा वाटपासह विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। जामनेर तालुक्यात खरीप हंगामात यंदा तालुक्यातील कपाशी लागवडीचे क्षेत्र 3% घटण्याची शक्यता आहे। हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी बावून असल्यामुळे घरात कापूस पडून सुद्धा नव्या उमेदीने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागले आहेत। अमळनेर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत परिसरातील नागरिकांसाठी गुरुवारी नगाव बुद्रुक येथील इंदासनी माता मंदिरात विशेष शिबिर घेण्यात आले। महावितरण कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण राज्यभर विद्युत सुरक्षा सप्ताह 1 ते 6 जून दरम्यान साजरा करण्यात येत आहे। त्यानुसार अमळनेर उपविभाग क्रमांक 1 व 2 तर्फे सोमवारी शहरात विद्युत सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। बडगाव शहरातील मिर्झा चौकातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या टोणगाव रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले। रस्त्यावर घरांच्या नळांचे पाणी सतत वाहत असल्यामुळे रस्ता चिखलमय बनला। विजेच्या तारांचे काम करणारे मध्य प्रदेशातील मजुरांनी ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप व पहारने मारून गंभीर जखमी केल्याची घटना 29 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पातोंडा येथे विकास सोसायटीच्या गोदामात घडली। पारोळा तालुक्यातील विचेखेडेजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 1 ठार तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 4 रोजी घडली। एरंडोल तालुक्यात सासराच्या मंडळीकडून वारंवार चारित्र्यावर संचय घेतला जात असल्याने या छळाला कंटाळून येथील मनीषा सागर सोनार या विवाहितेने घराच्या वरच्या मजल्यावर सिलिंगच्या कडीला अडकलेले दोऱ्याच्या सहाय्याने गळफास घेतला। ही घटना 4 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास उघडीस आली। या प्रकरणी पोलीस स्टेशनला मृत महिलेचे भाऊ मनोज पोतदार यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला। पारोळा तालुक्यातील खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सर्वत्र सुरू असून पारोळा तालुक्यात जवळजवळ 30% पेरणी पूर्ण झाल्याची स्थिती आहे। उर्वरित शेती क्षेत्रावर मशागतीचे कामे जोरात सुरू आहे, तर येत्या 10 ते 15 जून नंतर इतर क्षेत्रावर पेरणीस सुरुवात होईल असा अंदाज वर्तविला जात आहे। जामनेर तालुक्यात जिल्हा परिषद आपल्या दारी कार्यक्रमासाठी जामनेर येथे आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या समोर गुरुवारी ग्रामस्थांनी सिंचन विहिरी घरकुलाच्या तक्रारी सोबतच जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण अवस्थेत असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या तक्रारींचा पाढा मांडला। अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दत्त विद्या मंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप शिंगाणे 31 वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाले। तसेच उपशिक्षक प्रदीप रामदास लोहारे 37 वर्ष सेवा तर लिपिक काशीनाथ बिवराव सूर्यवंशी माजी सैनिक सेवानिवृत्त झाले।